2014 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न, अनेक वर्षांचा सुखी संसार, पण नात्यात मिठाचा खडा पडला अन एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पत्नीनं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, उदरनिर्वाहासाठी पोटगीची मागणी केली. कौटुंबिक न्यायालयानं तिची मागणी ही मान्य केली, पण तिच्या पतीच्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं. सुप्रीम कोर्टानं महिलेच्या अंतरिम पोटगीचा दावा फेटाळून लावला. राजस्थानमधील हिमांशू चोरडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं? महिलेला पोटगी न देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या निकषांवर घेतला, हे सगळं सविस्तरपणे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. राजस्थानमधील हिमांशू चोरडिया आणि त्यांच्या पत्नीचा 2014 मध्ये विवाह झाला. मात्र 2020 मध्ये दोघांमधील कौटुंबिक वाद विकोपाला गेले आणि पत्नी मुलाला घेऊन वेगळी राहू लागली. त्यानंतर तिनं स्वतःच्या व मुलाच्या खर्चासाठी कौटुंबिक न्यायालयात पोटगीचा अर्ज दाखल केला. कौटुंबिक न्यायालयानं महिलेची बाजू ऐकली आणि खटल्याचा अंतिम निकाल येईपर्यंत दरमहा 25,000 रुपयांची अंतरिम पोटगी देण्याचे आदेश दिले. पण इथूनच या प्रकरणानं अनपेक्षित वळण घेतला. या प्रकरणातील पतीनं न्यायालयात उभं राहून एक गंभीर आरोप केला. त्याचा दावा होता की त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत विवाहबाह्य संबंधात राहतेय, त्यामुळे कायद्यानुसार तिला पोटगी मिळण्याचा अधिकारच नाहीये. हा आरोप फक्त तोंडी नव्हता. आपल्या दाव्याला सिद्ध करण्यासाठी पतीनं खासगी गुप्तहेरांची मदत घेतली. त्यांनी गोळा केलेले तब्बल 237 फोटो आणि 92 व्हिडिओज न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र कौटुंबिक न्यायालयानं असं म्हटलं की फोटो आणि व्हिडिओ सादर झाले म्हणजे ते अंतिम सत्य ठरत नाहीत. त्यांची सत्यता तपासावी लागेल, त्यांची पडताळणी करावी लागेल आणि त्यानंतरच निष्कर्ष काढता येईल. त्यामुळे पत्नी आणि मुलाला मिळणारी अंतरिम पोटगी सुरूच राहिली. पतीनं हा निर्णय मान्य केला नाही. त्यानं राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली, पण तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयानेही स्पष्ट केलं की इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची सत्यता खटल्याच्या अंतिम टप्प्यावरच निश्चित होईल. त्यामुळं अंतरिम पोटगी थांबवण्याचे कोणतेही कारण सध्या दिसत नाही. 2 न्यायालयांकडून नकार मिळाल्यानंतरही पतीनं हार मानली नाही. त्यानं थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आणि इथून सुरू झाला या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयानं संपूर्ण प्रकरणाचा बारकाईनं अभ्यास केला. त्यानंतर दिलेला निर्णय केवळ या एका कुटुंबापुरता मर्यादित राहिला नाही, तर भविष्यातील अनेक पोटगीच्या प्रकरणांसाठी महत्त्वाचा ठरणारा ठरला. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की जर पतीनं केसच्या सुरुवातीला स्पष्ट पुराव्यांच्या आधारे पत्नी विवाहबाह्य संबंधात राहत असल्याचं सिद्ध केलं, तर न्यायालय तात्काळ तिची अंतरिम पोटगी नाकारू शकतं. यासाठी अंतिम निकालापर्यंत वाट पाहण्याची मुळीच गरज नाही. कायद्याचा नियम सांगतो की कलम 125(4) नुसार विवाहबाह्य संबंधात राहणाऱ्या पत्नीला अंतिम पोटगी मिळू शकत नाही. त्यामुळे खटला सुरू असताना दिला जाणारा दरमहा खर्च म्हणजेच अंतरिम पोटगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र न्यायालयानं हे देखील स्पष्ट केलं की पतीनं केवळ तोंडी आरोप केले म्हणून पोटगी नाकारली जाणार नाही. यासाठी पतीला पहिल्याच नजरेत सत्य वाटतील असे अत्यंत भक्कम आणि ठोस पुरावे न्यायालयात सादर करावे लागतील. या प्रकरणात पतीनं न्यायालयात सादर केलेले फोटो आणि व्हिडिओ खासगी गुप्तहेरांच्या मदतीने गोळा करण्यात आले होते. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता सुद्धा व्यक्त केली. न्यायालयानं केंद्रीय कायदा मंत्रालय आणि कायदा आयोगाला तात्काळ एक महत्त्वाचा निर्देश दिला. खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीसाठी कडक नियम आणि कायदे बनवणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोटगीच्या कायद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलणार असल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे. एका बाजूला खोट्या आरोपांच्या आधारे महिलांना पोटगीपासून वंचित ठेवण्याचा मार्ग न्यायालयाने बंद केलाय, तर दुसऱ्या बाजूला खरोखरच ठोस पुरावे असतील तर त्यांची दखल घेऊन
अंतरिम टप्प्यावरही योग्य निर्णय घेण्याचा मार्ग खुला केलाय. आता भविष्यात अशा प्रत्येक प्रकरणात न्यायालय आरोपांपेक्षा पुराव्यांना अधिक महत्त्व देईल आणि प्रत्येक निर्णय हा संबंधित परिस्थिती व उपलब्ध तथ्यांच्या आधारेच घेतला जाईल. त्यामुळं हा निकाल कौटुंबिक न्याय व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय.